गृह खातं आहे. गृह खात्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे खातं आहे. राज्यमंत्री म्हणून माझ्याकडे तसे फार स्कोप मला कमी आहे, परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेलं जे काही स्वातंत्र्य आहे काम करण्यासाठीचं, त्याच्यामध्ये अनेक चांगले निर्णय आपण करू शकलोय. आता माझ्याकडे राष्ट्रवादी आणि भाजप, आता सीएम साहेबांचा तर इतका चांगला फ्री हँड आहे, म्हणजे अधिवेशनामध्ये लक्षवेधीची किंवा प्रश्नांची उत्तर देत असताना वगैरे पण साहेबांनी पूर्णपणे फ्रीडम दिलेलं आहे. आणि बैठका घेण्यापासून ते निर्णय घेण्यापासून सगळ्या बाबतीत साहेबांनी अतिशय त्यांनी फ्रीडम दिलंय. मगाशी जे उदाहरण मगाशी दिलं की प्रमोशनचा जो आपण ज्या आरक्षणामध्ये आपण 50% 25% आपण आता तरुणांसाठी आपण दिलंय, तर ती फाईल जेव्हा मी साहेबांकडे मूव्ह केली तर लगेच त्यांनी त्याला होकार दिला आणि त्यांनी लगेच त्याला मंजुरी देखील दिली. मला वाटतं बऱ्यापैकी अप्रोच हा पॉझिटिव्ह आहे. सुरुवातीला तुम्ही म्हणाले की गृहमंत्री मुख्यमंत्री यांच्याकडे आहे गृहमंत्री पद आणि राज्यमंत्री पदाला फारसा स्कोप नाही असं तुम्ही बोलताना म्हणाला. तुम्हाला असं सुरुवातीला वाटलं होतं का की हे पद आपल्याला दिलंय पण त्याला जास्त महत्व नाही वाटत? नाही, महत्व नाही असं मी म्हटलं नाही. निर्णय घ्यायचा अधिकार हा तसा राज्यमंत्र्यांना तितकासा नसतो. ज्या काही आस्थापना आमच्याकडे असतात त्या क वर्गाच्या किंवा ब वर्गाच्या आस्थापना जास्त असतात. त्याच्यामुळे प्रशासनाचा जो सर्वात खालचा कॅडर आहे तो आमच्या जनरली राज्यमंत्र्यांच्या अंडर असतो. आता उदाहरणार्थ महसूलमध्ये नायब तहसीलदारांच्या आस्थापना ह्या महसूल राज्यमंत्र्यांकडे असतात. तर मला वाटतं तो देखील प्रशासनाचा अतिशय महत्वाचा भाग आहे. म्हणजे महत्व नाही असं नाही,